आणि यानंतर या समृद्धी महामार्गासंदर्भातलीच एक मोठी बातमी आहे। या महामार्गाला जो विरोध होतोय त्याला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे आमदार हेमंत गोडसे या ठिकाणी गेले, पण त्यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय। आधी मंत्रिपद सोडा आणि मग आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्या अशी भूमिका इथे शेतकऱ्यांनी घेतली आहे। शिवडे गावामध्ये हा प्रकार घडलेला आहे। खासदार गोडसे या ठिकाणी गेलेले होते, मात्र शेतकऱ्यांच्या आक्रमक प्रश्नामुळे खासदार हेमंत गोडसे हे निशब्द झाले आणि त्यांना आवर्त घ्यावं लागलंय भाषण आपलं। सागर वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सागर, नम्रता, खरं तर 8 दिवस झालेले आहेत। संपूर्ण शेवडे गाव जे आहे हे सध्या राज्यातलं महत्वाचं केंद्र म्हणून ओळखलं जात आहे। समृद्धी महामार्गाला सर्वाधिक विरोध त्याला हिंसक वळण मिळालं, परंतु विशेष म्हणजे ज्या तालुक्यामधून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ज्या शिवसेनेचे आहेत शीतल सांगळे, आमदारही शिवसेनेचे आहेत राजाभाऊ वाजे आणि खासदार हेमंत गोडसे जे नाशिकचे लोकसभेचे खासदार आहेत हे सुद्धा शिवसेनेचे, यातलं एकही जण या शेतकऱ्यांसाठी अर्ध्या रात्री त्या अधिकाऱ्यांच्या समोर चर्चा करण्यासाठी आलेलं नव्हतं। केवळ सांत्वन केलं जात होतं की आम्ही तुमच्या सोबत आहोत। पोलिसांनी रात्री 3-3 वाजेपर्यंत शेतकऱ्यांना उचलून नेलं, पोलीस स्टेशनला ठेवलं, उपाशी ठेवलं, तरी लोकप्रतिनिधी जे आहेत ते तिथे पोहोचलेले नव्हते। आणि याचा राग आज या शेतकऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्यावर काढला। खरं हेमंत गोडसे असतील किंवा राजाभाऊ वाजे हे आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने असं सुरुवातीपासून म्हणतायत, परंतु ज्या समृद्धी महामार्गाचे चेअरमन हे स्वतः एकनाथ शिंदे आहेत, जे शिवसेनेचे मंत्री आहेत, त्यांच्यामुळे शिवसेना या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभाग होत नाही। बाळासाहेबांची शिवसेना आम्हाला पाहायला मिळत नाही असा मुख्य आक्षेप जो आहे तो या शेतकऱ्यांचा होता। आणि त्याच्यामुळे अतिशय आक्रमकपणे शेतकरी त्यांच्याशी भांडले, त्यांच्याशी त्यांची शाब्दिक चकमक झाली आणि अखेर शेतकऱ्यांचा राग पाहून खासदार गोडसे यांना आपलं भाषण आवर्त घ्यावं लागलं। सागर, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे शिवसेनेला या रोषाचा फटका बसलेला आहे। आधी मंत्रिपद सोडा आणि मगच आम्हाला समर्थन द्यायला या अशी आक्रमक भूमिका या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे।